नमस्कार. आज आपल्याला जे NMMS आणि PSSसाठी लागणारं जे बेसिक मॅथ आहे त्याची थोडीशी माहिती घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी पण हे मॅथ व्यवस्थित करून ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही हे बेसिक केलं तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आहे पेपर सोडवताना. तर पहिला बघा टॉपिक काय आहे, ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे कोणता? जो 90 अंशापेक्षा लहान असतो त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. उदाहरणार्थ मी घेतलेलं आहे तर 50 डिग्री. 50 डिग्री म्हणा, 60 डिग्री म्हणा, 70 डिग्री म्हणा, त्यांना आपण ॲक्यूट अँगल म्हणू शकतो. दुसरं आहे आपलं ऑब्स्ट्यूज अँगल. ऑब्स्ट्यूज अँगल म्हणजे असा अँगल असतो की जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो मात्र 180पेक्षा लहान असतो. समजा 130 घेतलेला आहे मी इथं. हा 130 हा ऑब्स्ट्यूज अँगल आपण याला म्हणू शकतो. 130 ऐवजी तुम्ही 140 म्हणू शकता, 150 म्हणू शकता. अशा अनेक एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. पण ते 90च्या पुढं आणि 180च्या लहान त्याच अँगलला आपण म्हणतो ऑब्ट्यूज अँगल. जो तिसरा आहे त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल तुम्ही बघा, एक लाईन काढलेली मी आणि त्यावर मी आज ज्या टायमाला असं राऊंड केलं तेव्हा अर्धवर्तुळ तयार झालं. म्हणजे अर्धवर्तुळाचं जे माप आहे ते 180च असतं. म्हणून स्ट्रेट लाईन अँगल हा 180चाच असतो. पुढे एक रिफ्लेक्स अँगल आहे. रिफ्लेक्स अँगल म्हणजे कोणता? असा अँगल का जो 180पेक्षा मोठा आहे पण 360पेक्षा मात्र लहान आहे. आता समजा 220 आहे. 220 हा 180पेक्षा मोठा आहे पण 360पेक्षा नक्कीच तो लहान आहे. म्हणून याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणू शकतो. कॉम्प्लिमेंटरी अँगल बघा. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोणतं? का ज्या दोन कोनांची किंमत 90 अंश असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. उदाहरणार्थ हा x असेल तर दुसरा अँगल काय असणार आहे? 90 वजा x. 90 वजा x. आणि त्या दोघांची बेरीज नेहमी किती असणार आहे? 90 अंश. किती असणार आहे? 90 अंश. आता उदाहरणार्थ x जर 50 असेल तर त्याचा पूरक कोन 90 वजा 50 राहील. तर त्याचा पूरक कोन काय असणार आहे? 90 वजा 50. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच त्याला आपण पूरक कोन म्हणतो. बघा त्याच्या पुढं सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल यांना आपण संपूरक कोन म्हणू शकतो किंवा रेषीय जोडीतील कोनसुद्धा म्हणू शकतो. आणि ह्या रेषीय जोडीतील कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. नेहमी 180 अंश असते. उदाहरणार्थ जर थीटा x असेल तर दुसरा अँगल 180 वजा x असणार आहे. म्हणजे थीटा x असेल तर हा नेहमीच 180 वजा x असणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे आणि ह्या दोघांची बेरीज नेहमी काय असते? 180 अंश. आता उदाहरणार्थ हा जर 50 असेल x तर दुसरा अँगल किती असणार आहे? 180 वजा 50 म्हणजेच तो 130 असणार आहे. मग तो 130 आहे ना, तो त्याचा सप्लिमेंटरी अँगल असणार आहे. मग 50चा सप्लिमेंटरी अँगल किती आला असता? 130. तर यावर आपण अनेक एक्झाम्पल्स सोडवून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही सगळं पाठ करून ठेवायचं आहे.